90 उमेदवारांना नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून केले जेरबंद। फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भदाणे यांचे आरोपी क्रमांक 1 कविता प्रशांत भदाणे, आरोपी क्रमांक 2 वैभव विजय पोळ यांनी संगनमत करून शिवांजली सोल्युशन्स अशोकस्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीचे साक्री तालुक्यातील एकूण 90 उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार, शिपाई, चालक, सुपरवायझर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीने नोकरीस भरती करून देण्याचे आमिष दाखवून 90 उमेदवारांकडून एकूण 1,40,00,000 रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीस भरती केले नाही व उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 158/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 318, 4, 316, 5, 3, 5 प्रमाणे दिनांक 29 मे 2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैभव पोळ हा सध्या श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पळून गेला आहे। सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय संदीप पिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे दिनांक 7 जुलै 2025 रोजी तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले। श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी वैभव पोळ हा श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल परिसरात असल्याची माहिती काढली। त्यावरून सदर परिसरातील रिसॉर्ट, होमस्टे, हॉटेल येथे रात्रभर तपासणी करून आरोपी वैभव विजय पोळ वय 49 वर्ष, ब्राह्मणाळी, अलिबाग, जिल्हा रायगड यास नवमी रिसॉर्ट, भैकनाथ, पाखाडी रोड, श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून दिनांक 8 जुलै 2025 रोजी मध्यरात्रीच्या वेळी शिताफीने ताब्यात घेतले। त्यावेळी त्याच्या ताब्यातील 4 चाकी इनोव्हा क्रिस्टा वाहन क्रमांक MH06 CD 8081 व विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 22,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी नाशिक येथे आणून सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ, माननीय संदीप पिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। दिनांक 29/5/2025 रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भदाणे यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की त्यांचे व एकूण 90 उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाणे व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे 90 उमेदवारांकडून जवळजवळ 1,40,00,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय CP सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवावा। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजय पोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती तात्काळ आम्ही माननीय DCP क्राईम श्री बच्चाव सर, माननीय झोन 1 श्री किरणकुमार चव्हाण सर व माननीय श्री ECP क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले। दिनांक 8/7/2025 रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती। त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट, हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठेही मिळून आला नाही, परंतु आरोपी हा इनोव्हा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर
सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टा गाडी मिळून आली. त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजय पोळ वय 49 वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला. त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण 22,20,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.